मित्रांनो नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जे अंड्यावरील जी बॅच आहे, अंड्यावरील जे आपल्या 150 जे कोंबड्या आहेत, त्या कोंबड्याचं आपण जे डेली रुटीन असतं त्या डेली रुटीनबद्दल आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे काय की आपण सकाळच्या वेळेस त्यांना कोणतं खाद्य देतो, खाद्य दिल्याच्यानंतर त्यांना दिवसभर आपण फ्री रेंजमध्ये कशा प्रकारे सोडतो व संध्याकाळी 6च्या वेळेस 5 ते 6च्या वेळेस त्यांना आपण खाद्यामध्ये कोणतं खाद्य देतो आणि किती प्रमाणात खाद्य देतो, त्या पूर्ण गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला आपला फार्म दाखवून देतो. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फार्मवर येता तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जे तुम्ही साईडला पडदे लावलेले असतात, हे पूर्ण पडदे तुम्हाला सुरुवातीला वरती घ्यायचे आहेत. तर हे जे पडदे आहेत हे पडदे तुम्हाला यामध्ये वरती घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे. कारण काय की ज्यावेळेस हिवाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस जो रात्रीचा येणारा थंड वारा असतो त्या वाऱ्यामुळे तुम्हाला पिल्लांना CRD होऊ शकतो. तर कुक्कुटपालनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जसं वातावरण चेंज होईल त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये कोंबड्याला ट्रीटमेंट द्यायची असते. म्हणजे काय की थंडी असेल तुम्हाला हे जे पडदे आहेत पडदे थोडे दाट लावावे लागतील. उन्हाळा आणि पावसाळ्याचा जो पावसाचा ऑफ पिरियड असतो त्यावेळेस तुम्हाला यामुळे पडदे जे आहेत पडदे तुम्ही वातावरणानुसार खाली किंवा वर यामध्ये करू शकता. तर पडदे ज्यावेळेस आपण खाली घेतो त्यावेळेस आपण कोंबड्यांना सकाळी आपण जे खाद्य देतो आहे त्यामध्ये आपण काय करतो की आपला जो कन्सेप्ट आहे हा फ्री रेंजमध्ये आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही कोंबड्या 50पेक्षा जास्त ज्यावेळेस तुम्ही कोंबड्या सांभाळता त्यावेळेस जो फ्री रेंज जो कन्सेप्ट असतो फ्री रेंजमध्ये तुम्हाला कोंबड्यांना प्रॉपर फीड देणे आवश्यकच आहे. की आता बऱ्याच मित्राचं म्हणणं काय येतं की तुम्ही फ्री रेंजमध्ये करतायत तर कोंबड्यांना कंपनीचं खाद्य देण्याची काय गरज आहे. तर यामध्ये काय असतं मित्रांनो की कंपनीचं खाद्य ज्यावेळेस कोंबड्याची क्वांटिटी वाढते त्यावेळेस क्वांटिटीनुसार तुम्हाला कोंबड्याने यामध्ये फीड द्यावाच लागतो. म्हणजे काय की ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर येते त्यावेळेस त्याला 100 ते 120 ग्रामपर्यंत तुम्हाला यामध्ये खाद्य द्यायचं असतं. मग त्यामध्ये तुम्ही कंपनीच्या फीडच्या स्वरूपात देऊ शकता किंवा त्यामध्ये जे कडधान्य आहेत ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, गहू याचं मिक्सर आहे याचं काय प्रमाणामध्ये तुम्ही देऊ शकता. तर या अगोदर आपण काय केलं होतं की जे कंपनीचं खाद्य आहे कंपनीचं खाद्य आपण ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर येते कोंबडीला 80 ग्रामपर्यंत आपण कंपनीचं खाद्य देत होतो आणि बाकीचं जे त्याची पूर्तता आहे 30 ते 40 ग्रामची ते आपण फ्री रेंजमध्ये कोंबड्या सोडून आपण त्याची पूर्तता करत होतो. पण त्याचा रिझल्ट पण मला जेवढा पाहिजे तेवढा चांगला आला नाही. त्यानंतर मी काय केलं की जे लेअरचं खाद्य आहे लेअरचं खाद्याची खाद्य प्लस त्यामध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि मका याचा जो भरडा आहे याचा भरडा मिक्स करून यामध्ये कोंबड्याने यामध्ये मी खाद्य चालू केलं. तुम्ही अंड्याचा रिझल्ट पाहताय की ह्या ज्या बॅच आहे जवळपास 75 ते 80च्या दरम्यान या माद्या आहेत आणि पलीकडे आपली जी बॅच आहे ती पण 70 ते 75 माद्या आहेत. त्या आता जस्ट अंडे वाढले त्या पण तुम्हाला दाखवून देईल मी. तर अंडे जे आहेत ते जवळपास 40 ते 45 अंड्यापर्यंत आपल्याला यामध्ये अंडे भेटत आहेत. तुम्ही पाहताय की आता सकाळचे 10 वाजलेले आहेत तर 10 वाजता कोंबड्याने भरपूर सारे अंडे दिले. आज दिवसभरामध्ये कोंबड्या बाकीचे जे अंडे आहेत अंडे यामध्ये देत असतात. तर सुरुवातीला आपण जे खाद्य आपण टाकतो सकाळी ते कोंबड्याने यामध्ये आपण खाद्य देऊयात. आपण जे खाद्य देतो त्यामध्ये आपण काय करतो की हा जो आहे ज्वारी, बाजरी, मका आणि सोयाबीन याचा जो भरडा आहे भरडा या टाईपचा आपण भरडा केलेला आहे आणि जे कंपनीचं रेडी फीड भेटतं रेडी फीड यामध्ये मिक्सर आपण यामध्ये कोंबड्यांना यामध्ये आपण देणार आहोत. तर यामध्ये हे जे प्रमाण आहे आपण यामध्ये काय करतो की 50% कंपनीचं फीड आणि त्यामध्ये जे उर्वरित 50% जे आहे 50%मध्ये आपण जो आपण कडधान्याचं जे मिक्सर केलं आहे मिक्सर यामध्ये आपण 50% यामध्ये आपण देणार आहोत. तर याचा रिझल्ट काय आहे की यामध्ये एकतर
तुम्ही कंपनीचं फीड जे आहे तुम्हाला 35 ते 36 रुपये किलोपर्यंत जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही ज्वारी, बाजरी, मका यांचा जर भावाचा पूर्ण विचार केला तर सरासरी यामध्ये 23 ते 24 रुपयापर्यंत तुम्हाला यामध्ये खर्च होतो. म्हणजे एक तर काय तुमची फीडचा जो खर्च आहे फीड पण यामध्ये कमी होतो आणि त्याचा जो रिझल्ट पण चांगलेला आहे. तर यामध्ये पण आपण काय करतो परत मिनरल आणि मिक्सचर यामध्ये आपण थोड्या प्रमाणात ॲड करत असतो. आणि त्याचबरोबर काय मीठ पण तुम्ही यामध्ये काही प्रमाणामध्ये यामध्ये ॲड करू शकता. पूर्ण चांगल्या प्रकारे तुम्हाला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्या ज्या अंड्यावरील कोंबड्या आहेत अंड्यावरील कोंबड्याला तुम्हाला यामध्ये हे खाद्य द्यायचं आहे. तर याचबरोबर आपली जी दुसरी बॅच आहे 200 पिल्ल्याची आपण नवीन जी बॅच टाकलेली आहे तर त्या बॅचचा आपला जो पर्पज असतो तो आहे आपल्याला सेलिंगसाठी, फक्त कटिंगसाठी आपण त्यामध्ये देत असतो. पण त्यांना आपण यामध्ये ज्वारी बाजरीचं जे बरडा यामध्ये आपण यूज करत नाही. कंपनीचं जे रेडी फीड येतं रेडी फीड आणि फ्री रेंजमध्येच त्यांचं जसं वेळेस 1 महिना पूर्ण होईल 1 महिना पूर्ण झाल्याच्यानंतर त्यांना आपण फ्री रेंजमध्ये यामध्ये सोडत असतो. तर हे जे खाद्य आहे खाद्य आपण कोंबड्याला टाकून देऊया. मित्रांनो, या कोंबड्याला आपण पूर्ण खाद्य दिलं आहे. त्या नर आणि मादी मिळून जवळपास 100च्या जवळपास पूर्ण कोंबड्या येतील. तर त्यांना आपण 4 भांडे यामध्ये खाद्यासाठी ठेवले आहेत. तर नियमाने तुम्ही 3च भांडे ठेवू शकता. पण काय आहे की ज्यावेळेस कोंबड्या अंड्यावर येतात त्याची साईज पण वाढलेली असते आणि साईज वाढल्यामुळे त्यांना भांडे पुरेसे होत नाही. त्यामुळे तुम्ही 4 किंवा 5 भांड्याचा यामध्ये उपयोग करू शकता. त्याचबरोबर आपली जी पलीकडली बॅच आहे त्या पलीकडल्या बॅचला पण तुमची बॅच पण तुम्हाला मी दाखवतो. त्या बॅचला पण आपण ह्यामध्ये खाद्य देऊया. ही जी बॅच आहे पलीकडली तर रिसेंटली आता अंड्यावर आलेली आहे. एक 4 ते 5 दिवस झाले त्यांचे काही अंडे निघायला चालू झाले. तर सुरुवातीला तर या साईडचे पण पूर्ण पडदे जे आहेत पडदे तुम्हाला वरती घ्यायचे आहेत. तुम्ही बॅच पाहू शकता. आतमधून दाखवतो. आणि हे जे खाद्य आहे खाद्य पण आपण त्यांना सुरुवातीला लेअरचं खाद्य यामध्ये दिलेलं आहे. तर ही जी बॅच आहे ह्या बॅचला आपण लेअरमध्ये पण खाद्याचे काही प्रकार असतात फेज 1 फेज 2. तर या बॅचला आपण फेज 1चा यामध्ये आपण खाद्य देत आहोत. आणि अंडे पहा एक पण एकामध्ये कोंबडी अंडे द्यायला चालू केलेले आहेत. त्या अंड्याची साईज पहा. साईज एकदम छोटी साईज आहे अंड्याची. ज्यावेळेस कोंबडी सुरुवातीला अंड्यावर येते त्यावेळेस साईज जी असते अंड्याची एकदम लहान असते. आणि जसे 1 किंवा 2 हप्ते होऊन जातील त्यावेळेस पूर्ण जे कोंबड्या आहेत एकदम पूर्ण क्षमतेने ज्यावेळेस अंड्यावर येतील त्यावेळेस पूर्ण क्षमतेने कोंबड्या यामध्ये अंडे द्यायला यामध्ये सुरुवात करतात. तर सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस कोंबड्या अंड्यावर येतील त्यांना अंडे देण्यासाठी आडोसा लागत असतो. त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे कॅरेट ठेवू शकता. आणि जशा कोंबड्याचे अंड्याचे प्रमाण वाढेल तसं त्यामध्ये तुम्ही कॅरेटचे प्रमाण यामध्ये वाढवू शकता. यामध्ये सुरुवातीला अंडे खाली पण अंडे दिलेलं आहे. जोपर्यंत कोंबड्याला चांगली सवय लागत नाही तोपर्यंत कोंबड्या खाली पण अंडे यामध्ये देत असतात. त्याची पण तुम्हाला यामध्ये काळजी घ्यावी लागेल. तर खाद्य या अंडा पण आपण देऊया. तर त्याचबरोबर यामध्ये अलीकडल्या बॅचला पण आपण पूर्ण खाद्य यामध्ये दिलेलं आहे. तर या कोंबड्या पण जवळपास 80 ते 90च्या दरम्यान आहेत. यामध्ये नर यामध्ये आपण कमी ठेवलेले आहेत. ज्यावेळेस कोंबड्या पूर्ण फ्री रेंजमध्ये जातात पलीकडल्या बॅचचे जे नर आहेत नर पण अलीकडे यामध्ये येऊन पूर्ण यामध्ये या कोंबड्याला यामध्ये क्रॉस करत असतात. तर यामध्ये या कोंबड्याला आपण 3 खाद्याची भांडी व 2 पाणी पिण्याची भांडी यामध्ये आपण ठेवलेली आहेत. तर ही जी बॅच आहे ही बॅच पण आपण पलीकडल्या जी आपल्या अंड्यावरली बॅच आहे एक 8 ते 10 दिवसामध्ये पलीकडे शिफ्ट करणार आहोत. कारण की ज्यावेळेस कोंबड्या अंड्यावर येत असते त्यावेळेस तिला अंडे देण्याची सवय नसते. आणि ज्यावेळेस आपण जर जुन्या बॅचमध्ये त्यांना मिक्स केलं तर त्या कोंबड्या भांडणे खेळून त्या कोंबड्या ट्रेसमध्ये येऊ शकतात. आणि ट्रेसमध्ये आल्यामुळं अंड्याचं प्रमाण यामध्ये कमी होऊ शकतं. तर सुरुवातीला आपण हे जे फीड देतो आहे आपण या बॅचला दिवसभर 100 ग्रामपर्यंत फीड त्यांना देता येईल असं यामध्ये प्रयत्न करतो आहे. तर 100 ग्राम जे फीड आहे आपण रेडी फीड यामध्ये देत नाही आहेत. 60 ते 70 ग्रामपर्यंत एका कोंबडीला खाद्य आपल्याला देता येईल असं रेडी फीड देतो आहे. आणि बाकीचं फीड आपण जो हा फ्री रेंजचा एरियामध्ये केलेला आहे या फ्री रेंजमध्ये ते पूर्ण यामध्ये गवत असेल. आता पावसाळी दिवस असल्यामुळे त्यांना खाण्यासाठी भरपूर यामध्ये उपलब्धता होते. ते पलीकडल्या साईडला आपला शेण पण आहे. ते शेणामध्ये पण कोंबड्या चांगल्या प्रकारे यामध्ये खाद्य खात राहतात. आणि हा जो जून महिन्यापासून ते मार्च एप्रिलपर्यंत हा फ्री रेंजचा एरिया जो असतो पूर्ण हिरवगार असतो. त्यामुळे की कोंबड्यांना खाद्याची यामध्ये उपलब्धता भरपूर होते. कारण की आपले जे कंपाऊंड आहे जवळपास 1 एकरपेक्षाही जास्त कंपाऊंड येईल.
आणि कोंबड्या आहेत, कोंबड्या लिमिटेड आहेत, जवळपास 150 ते 250पर्यंत कोंबड्या आहेत. त्यामुळे सगळ्या कोंबड्यांना खाद्य यामध्ये उपलब्धता होते. तर खाद्य यामध्ये आपण दिलेलं आहे. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की यामध्ये पाणी, तर पाण्यामध्ये पण आपण देताना बऱ्याच काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की पाणी शुद्ध पाणी असणं आवश्यक आहे, कारण की पावसाळ्यात दिवसामध्ये पाणी खराब होण्याचे चान्स खूप असतात. त्यामध्ये पाणी पण तुम्हाला यामध्ये चांगलं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कोंबडी अंडे होते, कॅल्शियम असतील किंवा मल्टीविटॅमिन असतील, तर मल्टीविटॅमिनचा म्हणजे यामध्ये तुम्हाला चांगला यामध्ये वापर करायचा आहे. तर आपण जे मेडिसिन आहेत, कोणचे मेडिसिन यूज करतो यामध्ये तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही कोंबड्यांना पाणी ठेवता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये वॉटर सॅनिटायझर यामध्ये यूज करायचं आहे. तर यामध्ये आपण वॉटर सॅनिटायझर यूज करत आहोत. हे सुक्रेना म्हणून वॉटर सॅनिटायझर आहे. ऋतू कोणचाही असो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हे तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला हे वॉटर सॅनिटायझर तुम्हाला यामध्ये मस्टली यामध्ये यूज करायचं आहे. आणि ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर येत असते तर तिला आवश्यकता असते कॅल्शियमची. तर कॅल्शियमसाठी पण आपण हा प्रोडक्ट यूज करत आहोत. तर तुमच्या मार्केटमध्ये जे कोणतेही कॅल्शियमचा प्रोडक्ट असेल, पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा लिक्विड फॉर्ममध्ये, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम यामध्ये यूज करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे की 10 दिवसापैकी एक कंटिन्यू 2 ते 3 दिवस तुम्हाला यामध्ये कॅल्शियम द्यायचं आहे. परत 5 ते 6 दिवस गॅप टाकून परत तुम्हाला यामध्ये कॅल्शियम द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस कोंबड्याचं तुम्हाला काही कमकुवत वाटल्या तर त्यावेळेस मल्टीविटॅमिनचा पण यामध्ये तुम्हाला उपयोग यामध्ये करायचा आहे. मल्टीविटॅमिनचा पण उपयोग तुम्ही अल्टरनेटिव्ह करू शकता, कधी कॅल्शियम कधी मल्टीविटॅमिन यामध्ये वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये की लिव्हर टॉनिक पण तुमच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही महिन्यातून 2 वेळेस त्यामध्ये यूज करू शकतात. आणि हे जे आहेत मल्टीविटॅमिन, कॅल्शियम आणि तुमचं जे हे जे आहे लिव्हर टॉनिक, हे तुम्हाला अल्टरनेटिव्ह यूज करायचं आहे. पण हे जे सुक्रेना नावाचं जे वॉटर सॅनिटायझर आहे तुम्हाला रोज न चुकता यामध्ये यूज करायचं आहे. कारण की कोंबड्यांना होणारे जे आजार असतात 80% आजार हे पाण्यातूनच होत असतात. पावसाळ्यामध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं, जसा हिवाळा आणि उन्हाळा असेल आजाराचं प्रमाण कमी असतं. पण तरी पण तुम्हाला यामध्ये वॉटर सॅनिटायझर यामध्ये कंटिन्यू यामध्ये यूज करायचं आहे. पाणी जे आहे, पाणी आता आपण यामध्ये कोंबड्याला ठेवणार आहोत. तर यामध्ये आपण काय करतो आहे की कोंबड्या आपल्या ज्या आतमध्ये असतात, आतमध्ये पण आपण भांड्याची अरेंजमेंट केलेली आहे. व ज्यावेळेस कोंबड्या आपल्या फ्री रेंजमध्ये असतात, फ्री रेंजमध्ये पण आपण यामध्ये त्यांना पाण्याची अरेंजमेंट यामध्ये केलेली आहे. तर यामध्ये आपण कोंबड्याला यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर पाण्यासाठी आपण जी सिस्टीम केली आहे, जवळपास 15 लिटरचे 2 कॅन यामध्ये आपण हँग केलेले आहेत. आणि त्यामध्ये जे ऑटोमॅटिक वॉटरची सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक वॉटर सिस्टीम यामध्ये आपण केलेली आहे. एक मोठा 400 किंवा 500 लिटरचा ड्रम आपण यासाठी केलेला आहे की आपले जे कोंबड्या असतात, एक 150 किंवा 200 कोंबड्या असतात, आपल्या कोंबड्या फ्री रेंजमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला पाणी हे 3 ते 4 ठिकाणी ठेवावं लागतं. त्यामुळे ही पूर्ण सिस्टीम अरेंज करणं शक्य नाही आहे. त्यामुळं की आपण जेवढ्या कोंबड्या एका दिवसामध्ये पाणी पितील तितकंच पाणी यामध्ये आपण भांड्यामध्ये ठेवत असतो. आणि बाकी जे उर्वरित पाणी आहे, जे आपला फ्री रेंजचा जो एरिया आहे, तर या झाडाखाली आपण इकडे एक भांडं ठेवलेलं आहे. आणि पलीकड जो आपला स्पेस आहे, पलीकड या ठिकाणी एक भांडं ठेवलेलं आहे. आणि आपली पलीकडची जी बॅच आहे, तर बॅचला पण आपण 2 ठिकाणी यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे काय की कोंबड्यांना, कारण की एरिया मोठा आहे, जवळपास 1 एकर एरियाचा, की पाणी पिण्यासाठी परत शेडमध्ये यायची आवश्यकता भासणार नाही. कोंबड्या ज्या त्या ठिकाणी यामध्ये त्यांना पाणी मिळू शकतं. यामध्ये पूर्ण आपण खाद्य आणि पाणी ज्यावेळेस कोंबड्याला ठेवतो त्यानंतर 10-10:30च्या दरम्यान आपण कोंबड्याला यामध्ये फ्रीज रेंजमध्ये सोडत असतो. आणि फ्री रेंजचा जो एरिया आहे, एरियामध्ये पूर्ण कोंबड्या यामध्ये त्यांचं खाद्य घात असतात. तर यामध्ये आपण पाण्याचं भांडं, तर बाहेर पण आपण भांडे ठेवलेले आहेत. आणि पलीकडली जी बॅच आहे, पलीकडल्या बॅचला पण आपण स्पेशल कंपार्टमेंट करून पलीकडे यामध्ये कोंबड्या ठेवल्या जातात. हा जो दरवाजा आहे, दरवाजा आपण ओपन ठेवतो, कारण की हे जे नर आहेत, नर इकडे ब्रीडिंगसाठी येतात. आणि ह्या ज्या कोंबड्या आहेत, कोंबड्या पण अंडे देण्यासाठी यामध्ये मदत होते. चला तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपली जी कोंबड्याची सकाळची रुटीन असते, रुटीनबद्दल पूर्ण आपण यामध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये खाद्य आणि पाणी नियोजन. तर यामध्ये आपण 4:30-5च्या दरम्यान पण आपण यामध्ये कोंबड्यांना एक थोड्या प्रमाणात, जवळपास म्हणजे 150 आपल्या ज्या काही कोंबड्या असतील त्यांना एक 3.5-4 किलोपर्यंतच यामध्ये आपण खाद्य यामध्ये देत असतो. तर आपण जे मित्रांनो व्हिडिओ बनवतो, या व्हिडिओमध्ये आपण काय करतो की आपला जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या फार्मवर आपण जे गोष्टी आपण कुक्कुटपालनाबद्दल करतो आहे, आपली जी पिल्लांची नवीन बॅच असेल
किंवा या अंड्यावरील कोंबड्या असतील, याबद्दल पूर्ण जी माहिती आहे माहिती तुमच्यापर्यंत त्यामध्ये पोस्ट करत आहोत. म्हणजे काय की तुम्ही जरी कुक्कुटपालन करत असाल किंवा तुमची कुक्कुटपालन करण्याची जरी इच्छा असेल, तरी कुक्कुटपालनामध्ये जे बारकावे आहेत त्यातील चांगले बारकावे गोष्टी असतील किंवा त्यातल्या काय वाईट गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत यामध्ये आपण माझ्या अनुभवानुसार तुम्हाला यामध्ये पोस्ट करतो. कोणत्याही आपण त्यामध्ये बाबड गप्पा यामध्ये आपण करत नाही आहेत. जे आहे ते तुमच्यापर्यंत आपण यामध्ये पोहोचण्याचा यामध्ये आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. चला मित्रांनो, आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे कोणी जरी सहकारी असतील की त्यांना कुक्कुटपालनाबद्दल इंटरेस्ट असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही यामध्ये पोस्ट करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील प्रतिक्रिया आम्हाला यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुढील जो व्हिडिओ येणार आहेत आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत यामध्ये आपण येऊयात. चला तुम्ही मित्रांनो थांबूयात. धन्यवाद.